महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत आपल्याला सोलर पंप मंजूर झालेला होता आणि हा सोलर पंप आपण आपल्या शेतामध्ये बसवणार आहोत आज. शक्ती कंपनीची ही मोटर आहे 3 HP आणि त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे शक्ती कंपनीकडून जे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. इथं पाईप फिटिंग्स असतील किंवा नटबोल्ट असेल, हा पूर्ण सामग्री इथे होती. त्यासाठी आपण बोरवेलच्या साईडला 3 खड्डे घेतलेले होते, जे काही डायमेन्शन असतील त्यानुसार. ही शक्ती कंपनीची 3 HPची मोटर आहे, ते आपण आज बसवणार आहोत आपल्या बोरवेलमध्ये. पूर्णपणे फिटिंग आपण इथं करत आहोत. शक्ती कंपनीकडून आणि महाराष्ट्र शासनाच्या ह्याच्या अंतर्गत आपल्याला सर्व साहित्य मिळतं. आपल्याला काही घ्यायची काही गरज नाही पडत. बोरवेल असेल, गोल्टा असेल किंवा माउंटिंग स्ट्रक्चर असेल, सोलर पॅनल असतील, कंट्रोल पॅनल असेल किंवा दोरी असेल, हे सर्व त्या थैलीमध्ये येतं, बॅगमध्ये. तसेच आपण बघू शकता 3 फूट आम्ही खड्डे घेतलेले आहेत, खाली मुरुम आहे. अशा 3 प्रकारच्या आपण पूर्व पश्चिम बाजूला आणि खड्डे घेतलेले होते. तुम्ही तुमच्या बोरपासून खड्डे घेऊ शकता तुम्हाला माउंटिंग करायच्या वेळेस. इथं मोटरचं फिटिंग चालू आहे. शक्ती कंपनीची मोटर आहे ही. अशा प्रकारे तुम्हाला खड्डे घ्यायचे आहेत. त्या खड्ड्यांमध्ये तुम्हाला खडक असेल, दगड असेल, हे टाकायचे आहे, जेणेकरून तुमचे सोलर पॅनल जे आहेत ते हलणार नाहीत भविष्यामध्ये. वारा असेल किंवा पाऊस असेल यामध्ये. स्ट्रक्चर चांगलं झालं तर सोलर पॅनल व्यवस्थित राहतं आणि सोलर पॅनलला एकदम मजबूती येते. इथं तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर. सिमेंट वाळू तुम्ही आणून असे ब्लॉक तयार करू शकता. इथे बघा माउंटिंगचं स्ट्रक्चर चालू आहे. ही आपली 3 HP साठी आलेली सोलर पॅनल आहेत. पूर्णपणे 6 प्लेट असतात. एका पोलवर 2-2 प्लेटा बसतात. त्याच्यामुळं जास्त लोड येत नाही एका पोलवर. हे पूर्णपणे आपण आता स्ट्रक्चर भरून घेत आहोत. आणि जे काका होते मोटर बसवायला आलेले ते खूप हेल्पफुल होते. त्यांनी सर्व बरोबर स्ट्रक्चर माउंट करून घेतलेलं होते इथं. त्यांनी अगोदर आम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली तुमचे खड्डे कसे पाहिजे आहेत, किती काय पाहिजे. हा कंट्रोल पॅनल असतो, जे आपण तिथे जाऊन चालू बंद करू शकतो मोटर सकाळ संध्याकाळ. ज्यावेळेस सूर्यप्रकाश येतो त्यावेळेस आपण ती मोटर चालू करू शकतो. जेवढं स्ट्रक्चर मजबूत तेवढं सोलर पॅनलची लाईफ चांगली राहते. शक्ती कंपनीची मोटर आपण घेतलेली होती बसवण्यासाठी. हे आपले बोरवेल आहे आणि या बोरवेलच्या पैशात आपण 3 खड्डे घेतलेले होते आणि पूर्णपणे स्ट्रक्चर हे रेडी झालेले आहे. जो पोलचा आहे ते. त्याच्यानंतर आपण सोलर प्लेट कशा बसवतात ते आता बघूयात. हे पूर्णपणे असे 3 पोल उभे आपण केलेले आहेत आपल्या शेतामध्ये आणि त्याच्यावर आपण आता सोलर प्लेट बसवणार आहोत. हा पूर्णपणे 230 फूट गोल्टा होता आपल्या बोरवेलसाठी आलेला. हे पूर्णपणे स्ट्रक्चर उभं केलेले आहे. आपण आपल्या शेतामध्ये जे काही डायमेन्शन आहेत, पूर्व पश्चिम बाजूला तुम्ही बसवणार असेल किंवा दक्षिण उत्तर बाजूला बसवणार असेल तर योग्य डायमेन्शनवर खड्डे घ्या. हे पूर्णपणे सोलर माउंटिंगचं स्ट्रक्चर चालू आहे. आपण कंट्रोल पॅनल बसवलेला आहे. आता जे काही प्लेट असतील ते आपण या माउंटिंग स्ट्रक्चरवर बसवणार आहोत आणि फिट केल्यानंतरनं पुन्हा वायरीचं कनेक्शन आपण करणार आहोत इथे. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की आम्ही सेपरेट 3 पोल का घेतलेले आहेत, एका पोलवर पण बसू शकतं ते. तर तुमचं क्वेश्चन बरोबर आहे. बट काय होतं की ज्यावेळेस आपण एकाच ह्याच्यावर जास्त लोड देतो त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस वारा किंवा पाऊस यामुळं स्ट्रक्चर हलण्याची शक्यता असते आणि सोलर प्लेट कोलॅप्स होण्याची शक्यता असते. सो जेवढा लोड कमी देतील तेवढा एका पोलवर तेवढं चांगलं असतं आणि त्याच्यामुळं सिस्टीमला काही धोका होण्याची शक्यता नसते. म्हणजे वारा आणि पावसापासून त्याला काही दुर्घटना होत नाही.
कारण काय होतं आपल्यावर सोलर प्लेट एवढ्या महाग असतात आणि वारा किंवा पावसामुळे जर ते स्ट्रक्चर कोलॅप्स झालं तर पुन्हा तो त्रास चालू होतो की त्यासाठी थोडी जागा जाते, खूप कमी जागा जाते ॲक्च्युली. तुम्ही बघू शकता. आम्ही थोडंसं डिस्टन्स जास्त ठेवलेलं, कारण भविष्यामध्ये आपल्याला मोटर काढता यावी यासाठी आम्ही थोडं अगोदरपासूनच डिस्टन्स थोडं जास्त ठेवलेलं होतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपली 3 HP मोटर किती पाणी टाकते त्याचा बनवूयात.